पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील 4 प्रमुख दरवाजांना चांदीने मढवण्यात येण्याच्या कामाला सुरुवात, तर 4ही दरवाजांना मिळून 120 किलो चांदी लावण्यात येणार। पंढरपुरात आषाढी यात्रेच्या आधीच पदस्पर्श दर्शनासाठी आता भाविकांची पंढरपुरात मोठी गर्दी। दर्शन रांगेत जवळपास 35 ते 40 हजार भाविक उभे दर्शन रांग मंदिरापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर गेली। दर्शनासाठी 7 ते 8 तासांचा अवधी लागतोय। वाशिम जिल्ह्यातनं पंढरपूरसाठी विशेष एसटी बसची सुविधा। वाशिम, रिसोड, मालेगाव, मनोरा या आगारांमधून 140 विशेष बसेस सोडल्या जाणार। सोलापूरच्या करमाळ्यातील रावळगाव या ठिकाणी संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं आगमन, तर रावगाव या ठिकाणी संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा आज पहिला मुक्काम। लेझिम खेळत पथनाट्य सादर करत पालखीचं स्वागत। इंदापुरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। पालखीच्या दर्शनासाठी इथे मोठी रांग। करमाळा तालुक्यातील रावगाव या ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांसाठी मोफत सेवा, मोफत फूट अँड बॉडी मसाज तसंच मोफत इस्त्री कपड्यांची सुद्धा सेवा। कार्ला इथल्या एकविरा आईच्या मंदिरामध्ये अंग प्रदर्शन करणाऱ्या तोकड्या कपड्यांवर बंदी। शॉर्ट, मिनी स्कर्ट, वेस्टर्न कपडे, फाटक्या जीन्स, हाफ पॅन्टला इथे मनाई असेल। 7 जुलैपासून हा नियम लागू होणार। हिंदी सक्ती विरोधात परभणीमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन। शासन निर्णयाची होळी करत जोरदार घोषणाबाजी। नाशिकमध्ये हिंदी सक्ती विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून अध्यादेशाची होळी, तर हातात हिंदी भाषेच्या विरोधातील पोस्टर्स घेत निदर्शनं। हिंदी सक्ती बंद करा, महाराष्ट्र वाचवाच्या घोषणा। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं हिंदी भाषेच्या जीआरची होळी। नांदेडमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आक्रमक। देगलूरमध्ये दोन्ही पक्षांचं एकत्र येत आंदोलन। याच वेळी कार्यकर्त्यांकडून आमदार लोणीकरांच्या पोस्टरचं दहन। पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधात कराडमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करत सरकार विरोधात निदर्शनं। हिंदी सक्तीच्या विरोधात चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, तर हिंदीला नव्हे तर हिंदी सक्तीला विरोध, शिवसैनिकांची घोषणाबाजी। नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून हिंदी सक्तीच्या विरोधात निदर्शनं। सरकारच्या परिपत्रकाची होळी करत शिवसैनिकांकडून सरकार विरोधात घोषणाबाजी। नाशिकच्या येवल्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून हिंदी सक्तीच्या अध्यादेशाची होळी, तर विंचूर चौफुली परिसरामध्ये शिवसैनिकांकडून घोषणाबाजी। पाचोऱ्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून निर्धार मेळाव्याचं आयोजन, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इथे बैठकीचं आयोजन। शाळांमधील हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करत शिवसैनिकांकडून निषेध। भंडाऱ्याच्या परसवाडामध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेसमोर निदर्शनं। साताऱ्यात हिंदीच्या मुद्द्यावरून मनसेकडून स्वाक्षरी मोहीम। मनसेच्या स्वाक्षरी मोहिमेला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। मुंबईतील मोर्चाच्या अनुषंगानं नांदेडमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्रित फोटो असलेले बॅनर्स। मराठीसाठी ठाकरे ब्रँड असा उल्लेख, तर मुंबईतील मोर्चामध्ये सहभागी होण्याचंही आवाहन। जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मंत्री गिरीश महाजनांची भेट, तर 4 महिन्यांपासून शेतकऱ्यांचं मोबदल्यासाठी आंदोलन सुरू आहे। भर पावसात सुद्धा शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच। संग्राम जगताप यांना समर्थन देण्यासाठी आज अहिल्यानगर शहरात सभेचं आयोजन। जगतापांनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर त्यांच्याच पक्षातील लोकांनी अजित पवारांकडे तक्रार केली होती। हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अन्यथा पक्ष लवकरच तुम्हाला मोकळं करेल, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांचा इशारा। बीडमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात मोमीनपुरा या बायपास रोडवरील मैदानात जननिषेध सभा। मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष फकीर अजर हजरत हे करणार मार्गदर्शन। पुढील दिशा यानंतर ठरवली जाणार। श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याला मुख्यमंत्री फडणवीसांची मान्यता। भीमाशंकर विकास आराखड्यामध्ये 288 कोटींच्या कामांना मंजुरी। 2027च्या कुंभमेळ्यापूर्वी या भाविकांना दर्जेदार सुविधा निर्माण करण्याचे प्रशासनाला निर्देश। गोंदिया जिल्हा बँकेसाठी आज मतदान सुरू, तर 11 मतदान केंद्रांवरून 894 मतदार बजावणार मतदानाचा हक्क। बँकेच्या 18 संचालक पदांसाठी आज दुपारी मतदान, तर दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालली आहे।
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 20 गटांमधून 213 उमेदवारी अर्ज दाखल। जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये आजी माजी खासदार आमदारांसह दिग्गज मैदानात। कोकण किनारपट्टीवर आज उंचच लाटा उसळण्याचा इशारा, तर 3.4 ते 3.8 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा। लहान होड्या समुद्रात नेऊ नयेत, मच्छीमारांना आवाहन। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी, गोदावरी नदीला आलेला पूर देखील आता ओसरला। संततधार पावसामुळे धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू होता। नाशिक शहरासह जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट मात्र जारी। पुण्यातील भोर महाड या मार्गावरील वरंध घाटात संरक्षक भिंत कोसळली। सततच्या पावसामुळे 2 महिन्यातच ही संरक्षक भिंत कोसळली आहे। भिंत कोसळल्यामुळे रस्त्याच्या खालचा भराव वाहून गेला। शेकडो कोटी रुपये खर्चून वरंध घाटाच्या रुंदीकरणाचं काम करण्यात आलं। नागपूर जिल्ह्यामध्ये अद्याप सरासरी पाऊस नाही। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत फक्त 57% पाऊस। चांगल्या पावसाची अद्यापही शेतकऱ्यांना प्रतीक्षा। अनेक तालुक्यांमध्ये पेरण्या अजूनही खोळंबलेल्याच। साताऱ्याच्या पश्चिम भागामध्ये पडत असलेल्या पावसामुळे ठोसेघर धबधबा प्रवाहित। धबधब्याचं मनमोहक रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। पूर्णा नदीत टाकलेला भराव जैसे थे, पाण्याच्या प्रवाहाला अडथळा। महामार्गाचं काम सुरू असताना भराव टाकला होता। नदीकाठची शेती पाण्याखाली जाण्याची यामुळे शक्यता। वर्धा जिल्ह्यात जून महिन्यातच सरासरीच्या 65% पाऊस, 113 मिलीमीटर पावसाची नोंद। जुलै महिन्यामध्ये समाधानकारक पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांना आशा। परभणी जिल्ह्यामध्ये पावसानं फिरवली पाठ। पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ। रत्नागिरीच्या भगवती किल्ल्याजवळच्या सनसेट पॉइंटवरून एक मुलगी खाली पडल्याची घटना। सनसेट पॉइंटवरील रेलिंगच्या बाहेर मुलगी बसली होती। पावसाळ्यामध्ये दिवसात खरं तर धोकादायक ठिकाणी न जाण्याच्या प्रशासनाच्या सूचनांकडे पर्यटकांचं मात्र दुर्लक्ष। वाशिमच्या अनसिंग गावातील कुंडातनं गरम पाणी निघत असल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येतं। यापूर्वी कुंडामधून थंड पाण्याचे झरे वाहत असल्याची माहिती। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातल्या पाटणादेवी परिसरात सध्या निसर्ग सौंदर्य अधिकच खुललं। हिरवाईनं हा परिसर नटलाय। फेसाळणारे धबधबे आणि हिरवाईनं बहरल्या डोंगर रांगा धुक्याची नाजूक चादर फेडतीये डोळ्यांचं पारणं। चाळीसगावच्या एका भागामध्ये जून महिन्यातील 27 पैकी 13 दिवसांमध्ये 125 मिलीमीटर पावसाची नोंद, तर तालुक्यात 60% पेरण्या पूर्ण, उर्वरित 40% पेरण्या लवकरच पूर्ण होणार। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी, गोदावरीला आलेला पूर ओसरला, तर नाशिक शहरासह जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। गुहागर तालुक्यातल्या पाचेरी आगर गावातील रस्ता खड्डेमय। शासनाकडनं रस्ता होण्याची वाट पाहणाऱ्या ग्रामस्थांची गांधीगिरी। श्रमदानातनं रस्त्याचे भले मोठे खड्डे भरले। गडचिरोलीतील अल्लापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर भंबारा नाल्याजवळ रस्ता पूर्णपणे वाहून गेलाय। जुना राष्ट्रीय महामार्ग वाहून गेल्यामुळे 2 तास या ठिकाणी वाहतूक ठप्प होती। निफाड तालुक्यातल्या महादेववाडी या ठिकाणी विद्यार्थ्यांचा नदीच्या बंधाऱ्यावर जीवघेणा प्रवास। बाणगंगा नदीवर पूल नसल्यामुळे जीव धोक्यात घालून नागरिकांना करावा लागतोय प्रवास। तातडीनं हा पूल उभारण्याची मागणी। नांदेडमध्ये दिव्यांग संघटनेचा आमदार हेमंत पाटील यांच्या घरावर मोर्चा, तर भीक मागू आंदोलन करत दिव्यांगांचा अर्धनग्न मोर्चा। राखीव निधीच्या मागणीसाठी दिव्यांग संघटना आक्रमक।